विद्यार्थी मित्रांनो, फंडामेंटल्स ऑफ अकाउंटिंग म्हणजे बेसिक्स ऑफ अकाउंटिंग या लेक्चर सिरीज मध्ये आपल्या सर्वांचं मी प्राध्यापक राकेश सुरम सहर्ष स्वागत करत आहे. आजपासून होणारे लेक्चर्स हे कुणासाठी आहे? जर तुम्ही इयत्ता 11वी मध्ये असाल, इयत्ता 12वी मध्ये असाल, तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही महाविद्यालयात शिकत असाल आणि जर तुम्ही सीनियर कॉलेजमध्ये शिकत असाल आणि इयत्ता 11वीच्या अकाउंटचा बेस जो पाया आहे तो कच्चा असेल आणि तुम्हाला पुढे अकाउंटिंग मध्ये करिअर करायचं असेल तर आजपासूनचे सर्व व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मागील 15 वर्षापासून मी पाहत आहे शहरांमध्ये इयत्ता 11वीचं ॲडमिशन प्रोसेस हे साधारण ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर पर्यंत चालत असतं आणि बरेच महाविद्यालय हे मार्च एप्रिल महिन्यामध्ये 12वीचा अभ्यासक्रम शिकवण्याची घाई करतात. पण यामध्ये या विद्यार्थ्यांचं अकाउंटन्सी या विषयाचा जो पाया असतो, बेस असतो, हा कच्चा राहतो. पुढे बीकॉम आणि एमकॉम जरी हे विद्यार्थी पास झाले, डिग्री मिळाली, तरी त्यांना अकाउंट्स मधील अनेक बेसिक अडचणी सॉल्व करता येत नाही, बेसिक प्रॉब्लेम सॉल्व करता येत नाही. म्हणून आजपासून मी इयत्ता 11वीचं म्हणजे बेसिक्स ऑफ अकाउंटिंग, फंडामेंटल्स ऑफ अकाउंटिंग तुम्हाला शिकवणार आहे. याचा अर्थ असा नाही जर तुम्ही FY BCom, SY BCom, TY BCom किंवा MBA किंवा MCom ला असाल, याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही हा विषय शिकायचा नाही. हा विषय सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. बीकॉम आणि एमकॉमच्या आणि MBAच्या विद्यार्थ्यांना, जे सायन्सवरून MBAला ॲडमिशन घेतलेला आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांना याचा 100% उपयोग होणार आहे. कारण आपण ज्यावेळेस इंटरव्ह्यूला जातो त्यावेळेस अकाउंटन्सीमध्ये बेसिक्स क्वेश्चन्सच विचारले जातात आणि हे बेस क्वेश्चन्स जर आपल्याला देता आले नाही, तुमचा पाया फंडामेंटल जर पक्क नसेल तर त्या ठिकाणी आपण इंटरव्ह्यूला पास होत नाही. तर आपण आपल्या विषयाकडे सुरुवात करूया. विषयाचं नाव आहे बुककीपिंग अँड अकाउंटन्सी. विद्यार्थी मित्रांनो, जरी तुम्ही इंग्रजी मीडियमचे असाल, मराठी मीडियमचे असाल, तर मी हा विषय दोनही मीडियम मधून शिकवणार आहे, इंग्लिश ॲज वेल ॲज मराठी. सो द नेम ऑफ द सब्जेक्ट इज द बुककीपिंग अँड अकाउंटन्सी. मराठीमधून त्याला आपण बुककीपिंग म्हणजे पुस्तपालन आणि अकाउंटन्सी याला आपण मराठीमधून लेखाकर्म असं म्हणतो. पुस्तपालन आणि लेखाकर्म. तर विद्यार्थी मित्रांनो, विषयाचं नाव आहे पुस्तपालन आणि लेखाकर्म, बुककीपिंग अँड अकाउंटन्सी. हा महाराष्ट्रातील सर्व ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी सक्तीचा आणि कंपल्सरी हा असा विषय आहे. आज आपण या विषयामध्ये वर्षभरात काय शिकू शकतो याचा आपण आढावा घेणार आहोत. सो व्हॉट इज द सिलेबस दॅट यू आर गोइंग टू लर्न इन दिस lecture series of fundamentals of accounting. So very first we are going to learn introduction to the bookkeeping and accountancy. म्हणजे यामध्ये बुककीपिंग म्हणजे काय, अकाउंट्स मध्ये वारंवार वापरले जाणारे काही कन्सेप्ट्स आहेत. मनी, कॅपिटल, असेट्स, डेटर्स, क्रेडिटर्स, सन्ड्री डेटर्स, सन्ड्री क्रेडिटर्स, balance sheet, profit and loss account, income, expenditure. So these are certain accounting concepts. आणि काही अकाउंटिंग टर्मिनॉलॉजीज, कन्सेप्ट्स, बेसिक अकाउंटिंग कन्व्हेन्शन्स आणि कन्सेप्ट्स हे आपण पहिल्या लेक्चरमध्ये, पहिल्या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. यामध्ये विद्यार्थ्यांची भूमिका काय असणार आहे, व्हॉट इज द रोल ऑफ द स्टुडंट्स इन बुककीपिंग. त्यानंतर सेकंड चॅप्टर मध्ये आपण शिकणार आहोत मीनिंग अँड फंडामेंटल ऑफ डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीम. विद्यार्थी मित्रांनो, डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीम इट इज अ सायंटिफिक मेथड. सो व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीम
देन क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स, टाइप्स ऑफ अकाउंट्स, अकाउंट्सचे प्रकार कोणते आहेत, अकाउंट्स मध्ये नेहमी वापरले जाणारे गोल्डन रूल्स कोणते आहेत, अकाउंट्स मध्ये एंट्रीज करताना कशा पद्धतीने टेबल्स आपण तयार करायचे आहेत, ट्रान्झॅक्शनचं अनालिसिस कशा पद्धतीने करायचं, व्हॉट इज अकाउंटिंग इक्वेशन, एव्हरीथिंग वी आर गोइंग टू लर्न इन द सेकंड चॅप्टर. इट इज द फंडामेंटल्स ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग. थर्ड चॅप्टर मध्ये आपण जर्नलला मराठीतून आपण रोजकीर्द असं म्हणतो. आपण जर्नल म्हणजे काय, रोजकीर्द. मराठीमधून ऐकण्यासाठी थोडंसं जरा अवघड वाटतंय, परंतु मराठी माहिती असणं आवश्यक आहे. जर्नल म्हणजे काय, प्रत्येक व्यापारी, कंपनी, दुकानदार हा दिवसभरातले जे काही व्यवहार होतात तो त्याची एका वहीमध्ये नोंद करतो. त्याला आपण कीर्द वही किंवा जर्नल बुक असं आपण म्हणतो. सो इन दिस जर्नल बुक, हाऊ जर्नल एंट्रीज, that is the transactions are recorded in the scientific manner that we are going to learn. Then third is the next chapter is the ledger. So what do you mean by ledger? आता लेजर जरी शब्द हा तुम्ही पहिल्यांदा ऐकला असाल, तर आपण दुकानामध्ये जातो आणि आपल्या घराच्या शेजारी काही दुकानामध्ये आपण उधारीने माल विकत घेतो आणि उधारीने माल विकत घेतल्यानंतर तो दुकानदार काय करतो, त्याच्याकडे एक वही असती. त्या वहीमध्ये आपलं एका कागदावरती नाव टाकतो कस्टमरचं आणि त्या कागदावरती वहीमध्ये आपल्या अकाउंटमध्ये आपल्या नावाच्या खाली कोणता माल घेतला, किती तारखेला घेतला, किती रुपयाचा घेतला, हे सगळं लिहित असतो. म्हणून त्याला मराठीमध्ये खतावणी आपण असं म्हणायचं. तर लेजर म्हणजे काय, खतावणी म्हणजे एकाच वहीमध्ये अनेक कस्टमर्सचे खाते आपण लिहून ठेवतो. आपण बोलीभाषेमध्ये असं म्हणतो, 1 किलो तेल द्या, 1 किलो शेंगदाणे द्या, आणि दुकानदाराला आपण सांगतो खात्यावर टिपून ठेवा, खात्यावर लिहून ठेवा, माझ्या खात्यावर लिहा. यालाच आपण इंग्रजीमध्ये म्हणायचं लेजर पोस्टिंग. सो इन दिस chapter we are going to learn how to post the transactions, that is journal entries, from journal to the ledger, and how to balancing the ledger accounts. म्हणजे महिन्याच्या शेवटी आपण कशा पद्धतीने खाती बंद करायची आणि बॅलन्स शोधून काढायचा, आणि सर्वात शेवटी ट्रायल बॅलन्स, तेरीज पत्रक, म्हणजे आपण जे काही जर्नल आणि लेजर केलेले आहे हे बरोबर आहे का नाही याचा पडताळा आपल्याला करायचा, आणि तो पडताळा आपण ट्रायल बॅलन्स मधून करू शकतो. ट्रायल बॅलन्सला मराठीतून तेरीज पत्रक असं म्हणतो. काय म्हणायचं ट्रायल बॅलन्सला मराठीमधून? तेरीज पत्रक. हे महिन्यातून एकदा किंवा 6 महिन्यातून एकदा किंवा वर्षातून एकदा, वर्षाच्या शेवटी आपण बनवत असतो. आता हे सर्व झालं छोटे दुकानदार. इफ इट इज अ स्मॉल स्केल बिझनेस, इफ यू आर अ सोल ट्रेडर, तुम्ही एकल व्यापारी असाल, इफ यू आर अ पार्टनरशिप फर्म, जर तुमची भागीदारी संस्था असेल, तर आपण काय करायचं, जर्नल मेंटेन करायचं. बट इन केस ऑफ लार्ज स्केल ऑर्गनायझेशन, इफ द ट्रान्झॅक्शन्स आर ऑन द लार्ज स्केल, मोठ्या व्यवसायाच्या बाबतीत, कंपनीच्या बाबतीत, त्या ठिकाणी एक व्यक्ती सर्व व्यवहारांची नोंद एका वहीमध्ये करू शकत नाही. दिवसभरामध्ये हजारो लाखो व्यवहार होत असतात. अशा वेळेस या जर्नलचं आपण विभागणी करतो, त्याला आपण
सबसिडियरी बुक्स आणि मराठीतून त्याला आपण काय म्हणायचं, दुय्यम पुस्तक. सबसिडियरी बुक्स मराठीतून त्याला काय म्हणायचं, दुय्यम पुस्तक असं म्हणायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, जर छोटी कंपनी असेल तर जर्नल आणि लेजर, मोठी कंपनी असेल तर सबसिडियरी बुक्स. So in subsidiary books, instead of recording all the transactions in the journal book, the journal is subdivided into the 8 subsidiary books. म्हणजे खरेदीचं पुस्तक वेगळं, विक्रीचं पुस्तक वेगळं, कॅश बुक वेगळं, असे आपल्याकडे 8 सबसिडियरी बुक्स आहेत. ते आपण पुढे त्या चॅप्टर मध्ये आपण पाहणार आहोत. So in the 5th chapter we are going to learn it is a subsidiary books, very simple and very easy. अकाउंट मुळातच हा विषय खूप सोपा आहे. मी माझ्या अनुभवामध्ये ज्या विद्यार्थ्यांना 40% पडले 10वी मध्ये, असे विद्यार्थी सुद्धा अकाउंट्स मध्ये टॉप करतात, 90च्या पुढे मार्क मिळवतात. याचा मी स्वतः प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे. Then in the next chapter we are going to learn it is a bank reconciliation स्टेटमेंट. रिकन्सिलिएशन म्हणजे काय, समेट. रिकन्सिलिएशन म्हणजे काय, समेट. समेट म्हणजे काय, तडजोड. रिकन्सिलिएशन म्हणजे काय, समेट, किंवा आपण काय म्हणायचं त्याला, तडजोड. जर भांडण होत असेल तर ते भांडण काय करायचे, मिटवायचे, जुळवून घ्यायचे, त्याला आपण तडजोड म्हणायचं. सो व्हॉट वी आर गोइंग टू लर्न इन द बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट, डिअर स्टुडंट्स. आपण काय करत असतो, बिंग व्यापारी, बिंग बिझनेसमन, बिंग अकाउंटंट, आपण सर्व व्यवहारांची नोंद आपल्या कॅशबुक मध्ये करत असतो. किती पैसे आले, किती पैसे गेले. आणि या कॅशबुक मध्ये कॅशबुक तर असतंच, पण बँक बुक पण असतं. म्हणजे बँकेत किती पैसे भरले, किती पैसे काढले, किती रुपयांचे चेक दिले. पण दर महिन्याच्या शेवटी, वर्षाच्या शेवटी आपल्या कॅशबुक मध्ये जो काही बँकेचा बॅलन्स आहे, तो बॅलन्स आपल्या बँकेच्या पासबुक प्रमाणे मॅच होणं आवश्यक आहे. आणि ते जर मॅच होत नसेल काही कारणास्तव, तर आपल्याला काय करावं लागतं, बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट बनवावं लागतं. तुम्ही म्हणाल सर कसं मॅच होणार नाही, उदाहरण सांगतो एक, म्हणजे लक्षात येईल. जर आज 30 मार्च तारीख आहे आणि 30 मार्चला आपल्याला एका व्यक्तीने 5,000 रुपयाचा चेक दिला, आणि तो चेक आपण काय केला, दिल्यानंतर आपल्या कॅशबुक मध्ये 5,000 रुपये आपण काय केले, प्लस केले. कॅशबुकचा बॅलन्स इथे वाढलाय आणि तो आपण बँकेमध्ये चेक क्लिअरिंग साठी टाकलाय. पण तो चेक कधी क्लिअर झाला, 4 दिवसांनी, म्हणजे 3 किंवा 4 एप्रिल मध्ये जर तो चेक क्लिअर झाला, तर इथे आपल्या कॅशबुकचा बॅलन्स काय आहे, जास्त आहे, आणि पासबुकचा बॅलन्स काय आहे, याच्या तुलनेमध्ये कमी आहे. मग या दोघांचं आपल्याला काय करायचं, रिकन्सिलिएशन करायचं. म्हणजे काय करायचं, रिकन्सिलिएशन म्हणजे समेट करायचं, जुळवाजुळव करायची. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक जो आहे तो आहे डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, डेप्रिसिएशन म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, घसारा, झीज. डेप्रिसिएशन म्हणजे काय, घसारा. आता घसारा कशाचं होतं, आपण काय करतो, कंपनीमध्ये अनेक असेट्स वापरत असतो, संपत्ती वापरतो. म्हणजे लँड, बिल्डिंग, प्लांट, मशिनरी, फर्निचर, फिक्स्चर, मोबाईल फोन, एअर कंडिशन. आता हे असेट्स आपण वापरल्यानंतर 6 महिने, वर्षभराने ज्यावेळेस या असेट्सचं आपण व्हॅल्युएशन करतो, त्या असेट्सची किंमत काय होत असते, कमी होत असते. त्याला आपण काय म्हणायचं, डेप्रिसिएशन. सो व्हॉट वी आर गोइंग टू लर्न इन दिस डेप्रिसिएशन चॅप्टर, येस, there are 2 methods of depreciation.
So how to calculate the depreciation, then how to open different accounts under depreciation, and how to calculate the value of an fixed asset at the end of the year. वर्षाच्या शेवटी त्या असेट्सची किंमत किती आहे हे आपण डेप्रिसिएशन या चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. नेक्स्ट, रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स. तर विद्यार्थी मित्रांनो, रेक्टिफिकेशन म्हणजे काय? दुरुस्ती करणे. आणि एरर्स म्हणजे काय? चुका, चुकांची दुरुस्ती. आता आपण अकाउंटंट होणार आहोत आणि अकाउंटिंग करताना चुका होणार आहे, तर या चुकांची आपल्याला काय करायची? दुरुस्ती करायची. तर चुकांची दुरुस्ती करण्यासाठी आपण हा चॅप्टर शिकणार आहोत, रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स. इट मीन्स व्हाईल मेकिंग जर्नल एंट्री or ledger posting, there may be certain errors that may be the unintentional, म्हणजे अनावधानाने काही चुका होतात, काही जर्नलच्या एंट्री मध्ये चुका होतात, काही नियमाला अनुसरून चुका होतात, काही कॉम्पेन्सेटिंग एरर्स असतात. मग अशा चुका ज्या असतात यांची दुरुस्ती कशी करायची हे आपण रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स मध्ये शिकणार आहोत. नेक्स्ट, ऍट द एंड ऑफ द इयर, या वर्षाच्या शेवटी आपण फायनल अकाउंट शिकणार आहोत आणि ते म्हणजे प्रोप्रायटरी कन्सर्नचं आपण फायनल अकाउंट. सो व्हॉट इज फायनल अकाउंट? एव्हरी बिझनेसमन हॅज टू सबमिट इन्कम टॅक्स रिटर्न. आपल्याला वर्षाच्या शेवटी काय करावं लागतं? इन्कम टॅक्सचं रिटर्न सबमिट करावं लागतं. सो व्हॉट इज इन्कम टॅक्स रिटर्न? येस, इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे याला आपण मराठीतून काय म्हणायचं? लिहून घ्या. वही आणि पुस्तक, वही आणि पेन असणं आवश्यक आहे. तुम्हाला जर लॉकडाऊनमुळे पुस्तक नसेल तर या पुस्तकाची PDF कॉपी मी तुम्हाला टेलिग्राम चॅनल वरती देणार आहे. तर याला आपण आयकर, येस, इन्कम टॅक्स म्हणजे आयकर आणि रिटर्न म्हणजे परत नाही. येस, रिटर्न म्हणजे काय? विवरण पत्र. विवरण म्हणजे काय? तपशील. इन्कम टॅक्स रिटर्न, आयकर विवरण पत्र. तर विद्यार्थी मित्रांनो, एव्हरी बिझनेसमन हॅज टू सबमिट इन्कम टॅक्स रिटर्न. ही हॅज टू फाईल द इन्कम टॅक्स रिटर्न. आणि इन्कम टॅक्सचं विवरणपत्र देण्यासाठी तुम्हाला काय कॅल्क्युलेट करावं लागतं? तुमच्या बिझनेस मधला प्रॉफिट कॅल्क्युलेट करावा लागतो. आणि तो प्रॉफिट किती झाला, लॉस किती झाला, आपल्याला शोधण्यासाठी एव्हरी इयर वी प्रिपेअर फायनल अकाउंट्स. आणि या फायनल अकाउंट्स मध्ये दोन अकाउंट्स येतात या ठिकाणी. नंबर 1, ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग शब्दामध्येच अर्थ दिलेला आहे. ट्रेडिंग म्हणजे खरेदी आणि विक्रीतून झालेला नफा. ट्रेडिंग अकाउंट. विद्यार्थी मित्रांनो, ट्रेडिंग म्हणजे काय? बाइंग अँड सेलिंग ऑफ गुड्स. हा, आणि एक महत्वाचं अकाउंटचा शॉर्ट फॉर्म आहे A/C. A कॅपिटल काढायचा आणि C स्मॉल लेटर काढायचा. ट्रेडिंग अकाउंट. दुसरा अकाउंट आपल्याला बनवायचं आहे. सेकंड अकाउंट वी आर गोइंग टू प्रिपेअर. इट इज अ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज प्रिपेअर्ड टू फाइंड आउट द प्रॉफिट और लॉस आउट ऑफ होल बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. तुमच्या कंपनीचा ओव्हरऑल नफा किंवा तोटा किती झाला हे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये पाहणार आहोत. आणि शेवटी आपण बनवतो दॅट इज अ स्टेटमेंट. इट इज नॉट अन अकाउंट. याला आपण बॅलन्स शीट, त्याला मराठीमध्ये काय म्हणायचं? ताळेबंद असं म्हणायचं. ओके. द बॅलन्स शीट शोज फिनान्शियल पोझिशन, म्हणजे आपल्या व्यवसायाची आर्थिक परिस्थिती काय आहे, म्हणजे लायबिलिटीज आणि असेट्स किती आहेत,
संपत्ती किती आहे आणि देणी किती आहे हे पाहण्यासाठी आपल्याला काय बनवायचं असतं, ताळेबंद बनवायचा असतो. त्याला आपण काय म्हणायचं, ताळेबंदला येस बॅलन्स शीट. सो इन final accounts we are going to learn how to prepare the trading account, profit and loss account and balance sheet of proprietary concern म्हणजे एकल व्यापाऱ्याचं. आता आतापर्यंत आपण जे अभ्यास केलेला आहे, जो काही शिकणार आहोत, ती आहे डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम. आणि शेवटचा चॅप्टर आपल्याला अभ्यासायचा आहे, दॅट इज सिंगल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम. विद्यार्थी मित्रांनो, सिंगल एंट्री सिस्टीम हे FY BCom ला सुद्धा कंपल्सरी टॉपिक आहे. तर यामध्ये एक मेथड आहे 12वीला, 11वीला आणि FY BCom ला आणखी एक मेथड आपण शिकणार आहोत. ऍक्च्युअली सिंगल एंट्री ही सिस्टीम नाहीये, पण ज्या लोकांना डबल एंट्री म्हणजे सायंटिफिक अकाउंटिंग येत नाही, काही अडाणी लोक असतात, म्हणजे आपण दूधवाले म्हणू, जे शिकलेले नाहीत, ते सिंगल एंट्री सिस्टीमनी काय करतात, हिशोब लिहितात. मग या सिंगल एंट्रीचं कन्वर्जन डबल एंट्री मध्ये कसं करायचं, प्रॉफिट कसा कॅल्क्युलेट करायचा, हे आपण या सिंगल एंट्री सिस्टीम मध्ये पाहणार आहोत. खूप सोपा टॉपिक आहे. साधारण आपण 2 ते 3 महिन्यामध्ये संपूर्ण अभ्यासक्रम वर्षभराचा जो बेसिक आहे हे आपण संपवणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही SY BCom, TY BCom ला आला असाल आणि तुम्ही सायन्स मधून आला असाल, तर हे सर्व लेक्चर्स तुमच्यासाठी फार महत्वाचे आहेत, इसेन्शियल आहे. कारण अकाउंट हा विषय काय आहे, हा कॉमर्सचा आत्मा आहे. आणि बाजारामध्ये, मार्केटमध्ये आपल्याला जे काही जॉब्स अवेलेबल आहेत, त्याच्यामधले निम्म्यापेक्षा जास्त जॉब्स हे अकाउंटंट या पदाचे असतात. आजचा लेक्चर, आज आपला पहिला दिवस आहे, तुम्हाला कसा वाटला हे मला अवश्य कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवा. पुढच्या लेक्चरला आपण इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी यामध्ये अकाउंटची व्याख्या, बुक कीपिंग आणि अकाउंटन्सी यामध्ये काय डिफरन्स आहे हे आपण पाहणार आहोत. धन्यवाद.